नमस्कार, मी अपर्णा. अस्सल स्वादमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण एकदम सोप्या पद्धतीने तसेच भरपूर वेळ कुरकुरीत आणि खुसखुशीत राहणारी कांदा भजी ही अगदी कमी साहित्यात तसेच कमी वेळात हॉटेलात मिळते. अगदी तशीच चवीला भन्नाट लागणारी कांदा भजी ही रेसिपी बघतोय. एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी होणारी ही भजी कोणीही सहज बनवेल अशी ही रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण 5 कांदे हे उभे चिरून घेतलेत आणि ते असे मोकळे केलेत. हे बघा अशा पद्धतीने. आता हे एका पसरट डब्यात टाकून घेऊ म्हणजे मिक्स करायला सोपं होईल. कांदा भजी करताना कांदा चिरून घेतल्यावर तो चुरायचा नाही, तर हलक्या हाताने असा मोकळा करून घ्यायचा. जर हा कांदा आपण चुरून घेतला तर कांद्याला पाणी सुटतं आणि त्यामध्ये पीठ हे म्हणजेच बेसन हे जास्त बसतं आणि कांदा भजी ही खुसखुशीत होत तर नाहीच, पण लवकर नरम पडते. तर हे लक्षात ठेवायचं. आता यावर चवीनुसार मीठ घालून घेऊ. इथे आपण 5 कांदे उभे चिरून घेतलेत, तर त्यामध्ये मोठी एक वाटी इतकं बेसन पीठ बसेल, तर त्याप्रमाणे मीठ घालून घेतलं आहे. आता इथे आपण 1 चमचाभर धने हे थोडेसे क्रश करून घेतलेत, तर ते टाकून घेऊ आणि 2 हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून घेतल्यात त्या टाकून घेते. लहान मुलं असतील तर मिरच्या नाही टाकल्या तरीसुद्धा भजी खूपच छान होते. इथे आपण हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करून टाकून घेतलेत. आता यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकून घेऊ. कढीपत्त्याची चव ही भजीला खूप छान येते. आता हा कांदा असा वर खाली करून मिक्स करून घेऊ म्हणजे मीठ कांद्याला व्यवस्थित लागेल. आता इथे आपण 1 वाटी बेसन पीठ घेतले, तर हे थोडं थोडं टाकत मिक्स करून घेऊ. अशी जर का तुम्ही भजी बनवली तर तुमचा विश्वास बसणार नाही की ही भजी आपण बनवले. इतकी छान होते, एकदम खुसखुशीत आणि चवीला तर अप्रतिम होते. आणि इथे आपण 1 वाटी बेसन घालून मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये भजीला छान कुरकुरीतपणा येण्यासाठी थोडंसं तांदळाचं पीठ टाकून घेऊ. तर हे बघा इतकं हे तांदळाचं पीठ यावर आपण टाकून घेतलं आहे आणि अगदी हलक्या हाताने मिक्स करून घेऊ. तर 2 ते 3 चमचे एवढं तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आणि इथे व्यवस्थित असं मिक्स झालं आहे. तर आपलं भजीसाठी हे मिश्रण तयार आहे. चला तर आता आपण भजी तळून घेऊ. तर इकडे गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झालं आहे. आता यामध्ये हातात येईल तसं भजीचं पीठ घेऊन हे तेलामध्ये सोडून घेऊ म्हणजे छान कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी खेकडा भजी तळून तयार होईल. आणि आपण ज्या पद्धतीने मिश्रण तयार करून घेतलं आहे याने ही भजी आतपर्यंत व्यवस्थित तळली जाते, अजिबात कच्ची वगैरे राहत नाही. आणि इथे आपली भजी छान तळून झाले. काढून घेऊ आणि तुम्ही बघू शकता किती छान भजी तळून तयार झाले. तेल व्यवस्थित निथळून घेऊ आणि भजीचा रंगसुद्धा तुम्ही बघू शकता. यामध्ये आपण लाल मिरची पावडर, हळद तसेच सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही आणि ही इतकी छान भजी तयार झाले. तर अशीच आपण दुसरीसुद्धा भजी टाकून घेऊ आणि छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ. इथे ही भजी बनवताना आपण भजीच्या पिठात सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही, त्यामुळे भजी खाल्ल्यावर त्याचा अजिबात त्रास होत नाही. तर भजीसाठी लागणारं पीठ हे योग्य पद्धतीने तयार केलं तर सोडा वापरण्याची अजिबात गरज नसते. आणि एक लक्षात ठेवायचं की जेव्हा हे भजीचं पीठ आपण तयार करतो भजीसाठी, तर ते भिजवून न ठेवता जेव्हा आपण ते मिश्रण तयार केलं की लगेच त्याची भजी काढून घ्यायची. जर तुम्ही हे पीठ रेस्ट होण्यासाठी ठेवलं तर त्या कांद्याला पाणी सुटतं आणि भजीचं पीठ हे पातळ होतं आणि मग त्याने काय होतं की आपण त्यामध्ये अजून बेसन पीठ ॲड करतो आणि मग ती भजीमध्ये कांदा कमी आणि बेसनच जास्त होतं आणि मग ती भजी नरम पडते. तर त्यासाठी ही भजी कुरकुरीत आणि खुसखुशीत होण्यासाठी ही ट्रिक नक्कीच वापरा म्हणजे भजी ही छान होते, एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत. येथे तुम्ही बघू शकता. आणि इथे आपली दुसरी भजी सुद्धा छान तळून तयार झाले. तर अशा एकदम सोप्या पद्धतीने कांदा भजी तुम्ही नक्की करून बघा, खूप छान होते आणि झटपट सुद्धा होते. तर इथे आपली सर्व भजी तळून तयार आहे आणि तुम्ही बघू शकता खूपच छान भजी तयार झाले, एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत. अगदी आपण हॉटेलात खातो त्याच पद्धतीची इथे तुम्ही बघू शकता. तर हा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आपण ही भजी लाल तिखट चटणी तसेच ओल्या नारळाची हिरवी चटणी किंवा तळलेल्या हिरव्या मिरची सोबत सुद्धा ही भजी खाऊ शकतो. आपण इथे आज ही भजी टोमॅटो केचप बरोबर सर्व केले, तर टोमॅटो केचप बरोबर सुद्धा ही भजी खूप छान लागते. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.